श्री गुरुचरित्र अध्याय 29. श्री गणेशाय नम. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलेसी. भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसले श्री विक्रम भारतीने. श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य मज पुससी. एक चित्त करुणी मानसी, सावधान एकपा. पूर्वापरी कृतयोगी, वामदेव म्हणजे योगी. प्रसिद्ध गुरु तो जगी, वर्तत होता भूमीवरी. शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, ग्रहदारादी वर्जुनी. काम क्रोधादी तजुनी, हिंडत होता महीवरी. संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावणी. जटाधारी असे मुनी, वल्कल वस्त्र व्याघ्राजिन. ऐसा मुनी भूमंडळात, नाना क्षेत्री असे हिंडत. पातला क्रोचारण्यात, जेथे नसे संचार मनुष्य मात्रांचा. त्या स्थानी असे एक ब्रह्म राक्षस भयानक. मनुष्यादी जीव अनेक, भक्षित असे परेसा. ऐसा अघोर वनात, वामदेव गेला हिंडत. ब्रह्मराक्षस अवलोकित, आला धावनी भक्षावया. ब्रह्मराक्षस सुधाकांत, झाला असे भक्षू म्हणत. करा करा दात खात, मुख पसरून जवळ आला. राक्षस येता देखोनी, वामदेव निशंक धरी मनी. उभा असे महाज्ञानी, पातला राक्षस तयाजवळी. राक्षस मनी संतोषत, ग्रास बरवा लादत म्हणत. भक्षावया कांक्षा बहुत, येवनी धरिला अलोंगनी. आलिंगिता मनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी. झाले ज्ञान तयासी, जाती स्मरण जन्मांतरीचे. पातक गेले जळोनी, राक्षस झाला महाज्ञानी. जैसा लागता चिंतामणी, लोह सुवर्ण केवी होय. समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन. स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर. ऐसा पापिष्ट राक्षस, होता मुनीचा अंगस्पर्श. गेली शुद्धा तृषा आक्रोश, झाला ज्ञानी परियेसा. राक्षस ज्ञानी होनी, लागला मुनीश्वराचे चरणी. त्राही त्राही गुरु शिरोमणी, तू साक्षात ईश्वर. वामदेव म्हणे तयासी, तुवा कवनाचा कवनवंशी. ऐसा अघोर ठाई वसी, मनुष्य मात्रे नसे ते ठाई. एकोनी मुनीचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन. विनवितसे कर जोडून, एक त्रिविक्रम मुनी राया. म्हणे राक्षस तये वेळी, आपणासी ज्ञान झाले सकळी. जाती स्मरण अनंत काळी, पूर्वापरीचे स्वामिया. पूर्वजन्म पंचवीसी, होतो राजा यवन देसी. दुर्जय नाम आपणासी, दुराचरी वर्तलो जान. म्या मारिले बहुत लोक, प्रजेसी दिले दुःख. स्त्रियावरिल्या अनेक, राज्यमध्ये करुनिया. समस्त राजे जिंकोनिया, आणि स्त्रिया धरवनिया. एक एक दिवस भोगोनिया, त्यात ठेविले अंतर्ग्रासी. विप्र होते माझे देशी, ते जाऊन राहिली अनेक देशी. जाऊन आणि त्यांची स्त्रियांशी भोगी आपण उन्मत्तपणे. वर्तता येणे बरी देखा, व्याधिष्ट झालो यश्मादिका. परराष्ट्र राजे चालून एका, राज्य राहिले स्वामिया. ऐसे परी आपणासी, मरण झाले परियेसी. नेले द्वितीय पुरासी, मज नरकामध्ये घातले. देवांची सहस्र वर्ष देखा, 10 वेळा फिरविले एका. पितृसहित आपण देखा, नरक भोगिले येणे परी. पुढे जन्मलो प्रेतवंशी, विद्रुप देही परियेसी. सहस्र शिष्णे अंगाशी, लागली असती परियेसा. येणे परी दिव्यशत, वर्षे बसलो बहुशुतार्थ. पुनरपी पावलो यमपंथ, अनंत कष्ट भोगिले. दुसरा जन्म आपणासी, व्याघ्र जन्म जीवहिंसी. अजगर जन्म तृतीयेसी, चौथा झालो लांडगा. 5वा जन्म आपणासी, ग्रामसुकर परियेसी. 6वा जन्म झालो कैसा, सरडा होणे जन्मलो. 7वा जन्म झालो श्वान, 8वा जंबुक मतिहीन. 9वा जन्म रोही हरण, 10वा झालो ससाना देखा. मर्कट जन्म 11, घारी झालो 12. जन्म 13वा मुंगूस, वायस झालो 14. जांबुवंत झालो 15, रान कुकुट मी 16. जन्म झालो परियेस, पुढे येणे अवधारी. 17 जन्मी आपण, गंधर्व झालो अक्षहीन. मार्जार योनी संबहून, आलो स्वामी अष्टादशीसी. 19व्या जन्मासी, मंडूक झालो परियेसी. कासव जन्मेसी विशंतीसी. 21वा मत्स्य रूप झालो. 22वा जन्म थोर, झालो तस्कर उंदीर. दिवांद झालो मी बधिर. उलुक जन्म 23वा, जन्म चतुर्विस्त शतीसी. झालो कुंजर तामसी. पंचविशंती जन्मासी, ब्रह्म राक्षस आपण देखा. तू तारक विश्वासी, म्हणून माते भेटलासी. तुझी दर्शन महिमा कैसी, स्पर्श होता ज्ञान झाले. ऐसे म्हणता राक्षसासी, वामदेव सांगे संतोषी. भस्म महिमा आहे ऐसी, माझे अंगीची परियेसा.
सर्वांग माझे भस्मांकित, तुझे अंग लागले क्वचित, त्याने झाले तुझ चेत, ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे. भस्म महिमा अपरंपार, परिब्रह्मादिका अगोचर, याची कारणे कर्पूर गौर भूषण करे सर्वांगी. जरी तू पुससी आम्हासी, सांगेन दृष्टांत परियेसी, आम्ही देखील दृष्टीसी अपार महिमा भस्माचा. विप्र एक द्रविड देशी, आचारहीन परियेसी, सदारत शूद्रिनेसी, कर्मभ्रष्ट वर्तत होता. समस्त मिळवणी विप्रयाती, तया द्विजा बहिष्कारिती, माता पिता दाईज गोती, तेजिती त्यासी बंधुवर्ग. ऐसा पापी दुराचारी, तस्कर विद्येने उदरभरी, आनिक स्त्रियांशी व्याभिचारी, उन्मत्तपणे परियेसा. वर्तता ऐसे एक दिवशी, गेला होता व्याभिचारासी, तस्कर विद्या करितानिसी, बधिले त्यासी एक शूद्रे. वधूनी या विप्रासी, ओढून नेले तेचनिसी, टाकिले बहिर्ग्रामासी, अघोरस्थळी परियेसा. श्वान एकतये नगरी, बैसला होता भस्मावरी, क्षुधाक्रांत अवसरी, गेला हिंडत प्रेतघ्राणी. देखोनी तया प्रेतासी, गेला श्वान भक्षावयासी, प्रेतावरी बैसून हर्षी, क्षुधा निवारण करीत होता. भस्म होते श्वानाचे पोटी, लागले प्रेताचे ललिटी, वक्षस्थळ बाहुवटी, लागले भस्म परियेसा. प्राण त्वजिता द्विजवर, नेत होते यमकिंकर, नाना परी करीत मार, यमपुरी नेताती. कैलासपुरीचे शिवपूत, देखोनी आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उजळीत, म्हणती या ते कवने नेले, या ते योग्य शिवपुर, केवी नेले ते यमकिंकर. म्हणून धावती वेगवक्र, यमकिंकर मारावया, शिवदित येता देखोनी, यमदूत जाती पळोनी, तया द्विजा ते सोडोनी, गेले आपण यमपुरा. यम म्हणे शिवदूतांसी, का मारिले माझ्या किंकरासी, हिरोनी घेतले पापियासी, केवी नेता शिवमंदिरा. एकोनी यमाचे वचन, शिवदूत सांगती विस्तारून, प्रेत कपाळी लांछन, भस्म होते परियेसा. शिवदूत वचन ऐकोन, यमधर्म गेला परतोन, आपुले दूता पाचारून, सांग तसे परियेसा. यम सांगे आपले दूता, भूमीवरी जाऊन आता, जे कोण असतील भस्मांकिता, त्यात तुम्ही न अनावे. वामदेव म्हणे राक्षसासी, या विभूतीची महिमा असे ऐसी, आम्ही लावितो भक्तीसी, देवाधिका दुर्लभ. एकोनी वामदेवाचे वचन, ब्रह्म राक्षस करी नमन, उद्धरावे जगजीवन, ईश्वर तोची वामदेवा. या भस्माचे महिमान, कैसे लावावे विधान, कवन मंत्र उद्धरण, विस्तारुनी सांग मज. वामदेव म्हणे राक्षसासी, विभूतीचे धारण मज पुससी, सांगेन आता विस्तारेसी, एक चित्ते एक पा. पूर्वी मंदारगिरी पर्वती, क्रीडेसी गेले गिरिजापती, कोटी रुद्रादी गणासहिती, बैसले होते ओळंगेसी. नाना परीच्या गणासहित, बैसला शिव मूर्तिमंत, सिंहासन रत्न खचित, सप्त प्रभावळींचे. ऐशा सिंहासनावरी, बैसलासे त्रिपुरारी, कोटी सूर्य तेजाश्री, भासतसे परियेसा. भाळ नेत्र ज्वाळमाळा, संवर्तांगी जटामंडळा, कपाळी चंद्र षोडश कळा, शोभतसे सदाशिव. तक्षक देखा वामकर्णी, वासुकी असे कानी दक्षिणी, तया दोघांचे नयनी, नीलरत्ना परी शोभतसे. नीलकंठ दिसे आपण, नागहार आभरण, सर्पाचे चिकरी कंकन, मुद्रिकाई देखा सर्पाचिया. मेखला तया सर्पांचे, चर्म परिधान व्याघ्रांचे, शोभा घंटी दर्पणाचे, ऐसे परी दिसतसे. एके हाती त्रिशूळ देखा, दुसरा डमरू सुरेखा, येरे हाती खडकतिका, शोभतसे ईश्वर. पानपात्र एके हाती, धनुष्य बाणे कर शोभती, खटवांग फरश एरे हाती, अंकुश करी मिरवतसे. पंचवक्र सर्वेश्वर, एक मुखाचा विस्तार, दिसतसे सालंकार, सांगेन एका श्रोतेजन. शुभ्र टिळक कपाळी, बर्वा शोभे चंद्रमौळी, हास्यवदन केवळी, अपूर्व देखा श्रीशंकर. दुसरे मुखे उत्तरेसी, शोभतसे विस्तारेसी, ताम्रवर्णाकार कमळेसी, अपूर्व देखा परियेसा. तिसरे मुख पूर्व दिशी, गंगा अर्धचंद्र शिरसी, जटाबंधन केली कैसी, सर्पवेष्टित परियेसा. चौथे मुख दक्षिणेसी, मिरवे नीलवर्णेसी, त्रिक्राळ दाढा तरुणेसी, दिसतसे तो ईश्वर. मुखावुनी ज्वाला निगती, तैसा दिसे तीव्र मूर्ती, रुंडमाळा शोभती, सर्पवेष्टित परियेसा. पाचवे असे ऐसे वदन, व्यक्ताव्यक्त असे जान, साकार निराकार सगुण, सगुण निर्गुण ईश्वर. ऐसा रुद्र महाभोळा, सिंहासनी आरुढला, पार्वती सहित क्षोभला, बैसला असे परमेश्वर. पार्वतीचे शृंगार,
नाना परीचे अलंकार मिरवितसे अगोचर सर्वेश्वरी परियेसा कनक चाफे गोरटी मोतियाचा हार कंठी रत्नखचित मुकुटी रागबंदी दिसतसे नाना परीच्या पुष्पजाती मुकुटावरी शोभती तेथे भ्रमर आलापेती परिबळा लागी परियेसा मोतियांची थोर जाळी मिरवितसे मुकुटाजवळी रत्ने असती जडली शोभायमान दिसतसे नासिक बर्वे सकळ तेथे मुरवे मुक्ताफळ त्यावरी रत्ने सोज्वळ जडली असती शोभायमान कानी तानवडे भोवरिया रत्न खचित मिरवलिया अलंकार महामाया लेली असे जगन्माता पीतवर्ण चोळी देखा कूच तटतटीत शोभेनिका एकावळी रत्ने का शोभतसे कंठीहार आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरली गिरजा माता परेसा बाहुदंड सुरेखा करी कंकन मिरवा देखा रत्नखचित मेखळा देखा ल्याईली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिका मिरवे कपाळी टिळक जैसा त्रिपुंड टिळा शुभ्र जैसा मोती यांचा परियेसा नाना परीचे अलंकार अनेक परीचे शृंगार कवन वर्णू शके पार जगन्माता अंबिकेचा ऐसा शंभू उमे सहित बैसलासे सभेत 33 कोटी परिवारासहित इंद्र उभा ओगळेसी उभे समस्त सुरवर देव ऋषी सनतकुमार आले तेथे वेगवक्त तया ईश्वर सेवेसी सनतकुमार तये वेळी लागतसे चरण कमरी साष्टांग नमन बहाळी विनवितेसे शिवासी जय जयाजी उमाकांता जय जयाजी शंभू विश्वकर्ता त्रिभुवनी तूच दाता चतुर्विध पुरुषार्थ समस्त धर्म आपणासी स्वामी निरूपिले कृपेसी भवार्णवतरावयासी पापक्षया कारणे आनिक एक आम्हा देणे मुक्ती होय अल्पपुण्ये चारी पुरुषार्थ येणे गुणे अनायासे साधिजे ऐसे विनवी सनतकुमार मनी संतोषिन्या ईश्वर सांगता झाला कर्पूर गौर सनतकुमार मुनीसी ईश्वर म्हणे ते वेळी एका देव ऋषी सकळी पडे धर्म तत्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परियेसी अनंत पुण्य त्रिपुंडेसी भस्मांकित परियेसा ऋषी विनंती एकोनी सांगे शंकर विस्तारोनी गोमय द्रव्य देवता अग्नी भस्म करणे परियेसा पुरातनीचे यज्ञस्थानी जे का असे मेदिनी पुण्य बहुत लावताक्षणी भस्मांकित परियेसा सद्यो जातदी मंत्रेसी घ्यावे भस्म तळहातासी अभिमंत्रावे भस्मासी अग्निरित्यादी मंत्र करोनी मानस्तोकेदी मंत्रेसी समर्धावे अंगुष्ठेसी त्र्यंबकादी मंत्रेसी शिरसी लाविजे परियेसा त्रयायुषेती मंत्रेसी लाविजे ललाट भुजांसी त्रयानीची मंत्रे परियेसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमानानि कुंगळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्ठेसी मध्य रेषा काढिजे त्रिपुंडे येणे परी लाविजे तुम्ही परिकरी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्रे बोलताती ब्रह्माचारी गुरुग्रस्तासी वानप्रस्थ यतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड विधिपूर्वक मंत्रेसी जे लाविती भक्तीसी त्याची महिमा अपरंपरेसी वंद्य होय देवलोकी जरी नेने मंत्रासी त्याने लाविजे भावशुद्धीसी त्याची महिमा अपारेसी एकचित्ती परियेसा रुद्राक्ष माळा जयाचे गळा लाविला असे त्रिपुंड टिळा अन्य पापी होय कवळा तोही पूज्यतीही लोकी ऐसे त्रिपुंड महिमान सांगितले ईश्वरे विस्तारून लावा तुम्ही सकळ जन सनतकुमारादी ऋषीवर हो वामदेव महामुनी सांगती ऐसे विस्तारुनी ब्रह्मराक्षसे संतोषिनी नमन केले चरण कमलासी नमन करून योगेश्वरासी केली प्रदक्षिणा भक्तीसी विमान आले तक्षणेसी सूर्य संकाश पर्यसा दिव्य विमान बैसोनी गेला स्वर्गासी तक्षणी वामदेव महामुनी दिदला तयासी परलोक त्रयमूर्तीचा अवतारू वामदेव तोची गुरु करावया जगदोद्धारू हिंडत होता भूमीवरी येणे परी त्रिविक्रमासी सांगती श्री गुरुविस्तारेसी त्रिविक्रम भारती हर्षी चरणावरी माथा ठेवित नमून करून श्री गुरुसी निघाला आपले स्थानासी झाले ज्ञान समजतासी श्री गुरुच्या उपदेशे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिभावे एकती नर लाधे चारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो
श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे भस्म महिमा वर्णनम नाम 19 श्री गुरुदत्तार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.